श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, जागतिक मातृत्व दिनाच्या औचित्याने मातृत्वाचा जागर ही मालिका मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून सुरू आहे. यामध्ये आपण संवाद साधतो आहोत मातृभक्त असणाऱ्या सौ शुभांगी संतोष देवळे यांच्याशी. शुभांगीताई, आपल्या आयुष्यामध्ये एकूणच आईवडिलांचा खूप प्रभाव असतो. त्यांचं राहणं, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो आणि त्यांच्याकडे एक वैशिष्ट्य असतं की जे त्यांना माहीत नसतं, पण आपण ते अनुभवत असतो, बघत असतो. तुमच्या पाहण्यामध्ये किंवा तुमच्या दृष्टीमध्ये आईची अशी कोणती वेगळी सवय आहे किंवा एखादी परंपरा की आई जोपासते किंवा तिने नवीन परंपरा सुरू केली आहे किंवा तिची सवय आहे की जी तुम्हाला प्रभावित करते, अशी कोणती सवय आहे का की जी तुम्हाला आजही आठवते काहीतरी निमित्तानं? आहे का कोणती सवय अशी? हो, अशा प्रकारची एक आठवण आहे. म्हणजे आई माझी चतुर्थी धरायची गणपतीचे. उपवास म्हणजे तिला व्रत करणे, उपवास धरणे, धार्मिक कार्यात ती सहभागी असायची. मग एके दिवशी काय झालं की मी म्हणजे माझा आई जन्मच नव्हता तेव्हा, भाऊ म्हणजे आईला मुलगा होण्यासाठी कुणीतरी कानमंत्र दिला होता की तुम्ही देवाची पूजा करा, अर्चा करा, मग नवस वगैरे केला तर तुम्हाला असा अनुभव येईल की मुलगा वगैरे होईल. म्हणजे त्या काहीच्या माणसांची ती धारणा होती की त्यांचा विश्वास त्यावर लगेच बसायचा. मग आईने काय केलं होतं की आईने देवाला नवस केला होता की गणपती बाप्पा, तू जर माझ्या नवसाला पावलास तर मी आज गणपती कसा आहे 10 दिवसांनी विसर्जन केला जातो गणपती उत्सवामध्ये. पण आईने देवाला मागणं घातलं की तुला मी 10 दिवसानंतरही माझ्या घरात वर्षभर ठेवी. नवस केला आणि 10 दिवसानंतरही तुला मी घरामध्ये ठेवीन जर माझी जी इच्छा मी मागितली ती पूर्ण झाली तर. मग त्यानुसार आईची इच्छाही पूर्ण झाली आणि आज गणपती उत्सव 10 दिवस मोठ्या प्रमाणात केला जातो. महालक्ष्मी बसवल्या जातात आणि त्यानंतर गणपती विसर्जन येतं. मग त्या दिवशी गणपती विसर्जन करताना आमच्या घरात अशी प्रथा पडली की जुना गणपती आहे गेल्या वर्षीचा तो विसर्जन करायचा आणि जो नवीन गणपती आपण ह्या वर्षी आणलेला तो गणपती आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचा. बरोबर. आणि हीच परंपरा आमच्या पूर्ण अडाणे परिवाराने जोपासली आहे. पूर्ण अडाणे परिवारामध्ये आजही ती परंपरा सुरू आहे. बरोबर. की गणपती जुना विसर्जन करतात, नव्या गणपतीची मनोभावे पूजा केली जाते. चतुर्थी सर्वजण धरतात आमच्या घरी. म्हणजे मुलगा व्हावा त्याची इच्छा होती, ती इच्छा पूर्ण झाली. बरोबर. तो नवस बोलल्यामुळे इच्छा पूर्ण झाली त्यांचं असं मत आहे आणि त्यामुळे ती परंपरा सुरू झाली. म्हणजे प्रतिष्ठापना केलेली मूर्ती वर्षभर आपण त्याची पूजा करत राहायचं आणि पुढच्या वर्षी नवीन मूर्ती प्रतिष्ठापना करायची आणि जुनी मूर्ती आहे ती विसर्जित करून टाकायची. म्हणजे एक वेगळी परंपरा आहे. म्हणजे ही आठवण तुम्हाला प्रत्येक वर्षी गणपतीच्या वेळेस येत असणार? प्रत्येक वर्षी गणपती. आता आई माझी 2018ला आईचं निधन झालं तरी पण अजून भाऊ ती प्रथा पुढे नेत आहे. तीच परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवलेली आहे. म्हणजे मुलगा आणि मुलगी असणं म्हणजे कुटुंब आकाराने पूर्ण होणं अशी एक आईची धारणा असते. त्यामुळं मुलीबरोबर भाऊ म्हणून मुलगा पाहिजे किंवा मुलाबरोबर बहीण म्हणून मुलगी पाहिजे ही धारणा प्रत्येक आईची असते आणि हा भाव खूप महत्त्वाचा आहे. हे आपण या निसर्गाचं देणं फेडत असतो आणि निसर्गचक्र पूर्ण करत असतो. ही भावना एका मातेची असते. अतिशय छान तुम्ही आठवण सांगितलीत. धन्यवाद.